मागच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला सेक्शन 68 घ्यायचं आहे. मागच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण सेक्शन 67 बघितला होता इन्स्पेक्शनचा. इकडे टॅक्सपेअरच्या प्रिमायसेसमध्ये किंवा एखाद्या जागी जाऊन इन्स्पेक्शन होतं अशा प्रकारची तरतूद जी आहे ही सेक्शन 67 मध्ये होती. आता सेक्शन 68 जो आहे याच्यामध्ये इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मूवमेंट आहे. म्हणजे गुड्स कुठल्याही वाहनातनं वाहून नेले जात असताना त्यामध्ये कशा प्रकारे इन्स्पेक्शन केलं जाऊ शकतं आणि डिपार्टमेंटकडे काय पॉवर आहेत त्याबद्दल याविषयी आपल्याला काय तरतुदी आहेत हे या सेक्शन 68 मध्ये पाहायचे आहेत. पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण सुरुवात करूया. लगेच सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया आपण. सेक्शन 68 ला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सेक्शन 68 ला गुड मॉर्निंग निलेश सर, आपण सुरुवात करूया. सेक्शन 68 ला आपण सुरुवात करूया. तर यामध्ये असं आहे की जसं आपण ते बघतोय एकच सबसेक्शन आहे 68 मध्ये. हा जो एक सबसेक्शन आहे याच्यामध्ये एकच लाईन दिसते आहे आपल्याला. द गव्हर्नमेंट मे रिक्वायर द पर्सन इन चार्ज ऑफ अ कन्व्हेन्स. म्हणजे जो कन्व्हेन्स जो गाडी ती घेऊन जातो आहे त्याचा कोण इन्चार्ज आहे, म्हणजे ड्रायव्हर असेल, क्लिनर असेल, कोण असेल. कॅरिंग एनी कन्साइनमेंट ऑफ गुड्स ऑफ व्हॅल्यू, इथे परत दिलं काय, व्हॅल्यू एक्सिडिंग such amount as may be specified आणि टू कॅरी विथ हिम such documents and such devices as may be prescribed. ते ज्यावेळेस गुड्स वाहून नेले जातील, एनी कन्साइनमेंट ऑफ एनी गुड्स, आणि त्याची काय स्पेसिफिक व्हॅल्यू असेल तर त्यांनी कॅरी केले पाहिजेत काही डॉक्युमेंट्स आणि डिव्हायसेस. ज्या प्रकारे नियम बनवले जातील त्या नियमाप्रमाणे. तर आपण याचं खाली लिहिलेलं आहे, विविध दस्तऐवज आणि उपकरणे सोबत ठेवण्याची आवश्यकता. म्हणजे हा जो सेक्शन 68 आहे याच्यामध्ये इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मूवमेंट आहे. म्हणजे गुड्स ज्यावेळेस वाहून नेले जात असतील, म्हणजे ज्यावेळेस गुड्सची वाहतूक, आता कसं आहे बघा, गुड्स
जो मॅन्युफॅक्चरर असतो तो गुड्स त्याच्या फॅक्टरीमध्ये बनवतो, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि त्यानंतर ते गुड्स त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवले जात असतील, त्याच्या तो वेअर हाऊसला पाठवत असेल, कोल्ड स्टोरेजला पाठवत असेल आणि तिथनं मग त्याच्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये जाणार. मग तो डिस्ट्रीब्युटरकडे पाठवेल, डिस्ट्रीब्युटर आहे, होलसेलर आहे आणि मग लोकांपर्यंत जे उपभोक्ते असतात, जे त्याचं कन्झम्पशन करतात, वापर करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता ते मार्केटला यावे लागतात. मग त्यासाठी ते अशा प्रकारे मूवमेंट करण्याकरता कुठलं तरी व्हेकल, ट्रान्सपोर्ट सिस्टम हा वापरला जाईल. मग ती वाहतूक जी आहे ती बाय रोड होईल, म्हणजे ट्रकनी होईल, टेम्पोनी होईल, किंवा ही जी वाहतूक आहे ही विमानाने होऊ शकते, बोटीने होऊ शकते, रेल्वेने होऊ शकते. तर या प्रकारे ह्या सामानाची वाहतूक होऊ शकते. आणि ज्यावेळेस या सामानाची वाहतूक, गुड्सची वाहतूक होत असेल त्यावेळेस त्याची जी तपासणी करायची आहे, ती तपासणी पहिले एक डॉक्युमेंट जे बनवायला लागतात. म्हणजे ज्यावेळेस गुड्सचं मुवमेंट होतं त्यावेळेस जर सप्लाय आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे, एक्झाम्ड सप्लाय आहे, तर आपण बघितलं होतं सेक्शन 31 मध्ये काय नियम आहेत, संबंधित नियम आहेत. त्यात हे दिलेलं आहे की तिकडे टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय हे बनवा, किंवा केव्हा केव्हा गुड्सचं मुवमेंट होतंय पण ते सप्लायसाठी नाही आहे, मग त्यावेळी डिलिव्हरी चलन बनवावं लागतं. या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत, सच डॉक्युमेंट्स, हे डॉक्युमेंट कुठले असू शकतात? हे डॉक्युमेंट असू शकतात टू कॅरी विथ हिम सच डॉक्युमेंट्स ॲट सच डिव्हायसेस. हे सगळं लक्षात घेऊन ही तरतूद काय सांगते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. काही अडथळा येतोय का? स्ट्रीमिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? त्याला रिप्लाय करा. आवाज आणि व्हिडिओ प्रॉपर दिसतोय का? त्याला रिप्लाय करा. क्लिअर असेल तर यस रिप्लाय करा. निलेश सर, आवाज बरोबर येतोय माझा आणि व्हिडिओ प्रॉपर दिसत असेल तर यस रिप्लाय करा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. तर फक्त मला एक बॅकग्राऊंड सांगायचं होतं की ही तरतूद केव्हा वापरली जाते, याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे काय पॉवर आहे, किंवा याच्यामध्ये डिपार्टमेंटकडे काय पॉवर आहे. तर इथे जीएसटी विभागाला ह्या प्रकारची पॉवर आहे की गव्हर्नमेंट ठरवलं आहे, ठरवेल, नियम बनवेल. या नियमानुसार किती किमतीपेक्षा जास्त माल वाहून नेताना वाहन चालक किंवा पर्सन इन्चार्जने कोणती कागदपत्रे व कोणती, म्हणजे आता इथे ईबे बिल आपल्याला माहिती आहे की ईबे बिल विचारलं जातं. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, कोणती इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, उदाहरणार्थ ईबे बिल डॉक्युमेंट आहे, तर हे बाळगणे बंधनकारक आहे. आणि म्हणजे मुवमेंट इन गुड्स इज परमिटेड ओनली विथ प्रिस्क्राईब कंप्लायन्स. आता इथे या प्रकारे नियम बनवला जातो की तुमच्याकडे जर का ठरवून दिलेले डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही इथे काय करू शकता, त्या गुड्सची वाहतूक जी ती करू शकता. आता जर गरज असेल तर पुढे व्हॅलिडेशन ऑफ डॉक्युमेंट आहे. म्हणजे इथे 68(1) मध्ये सांगितलेली जी काय डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्रे आहेत, ती पोर्टलवरती त्याचा QR कोड हे सगळं आपण पुढे समजून घेणार आहोत. ईबे बिल सिस्टम ज्या प्रकारे पुढे त्याचा रूल आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. पण आता जे लक्षात घ्या की ईबे बिल आहे, तर ईबे बिल प्रमाणे त्यामध्ये दिलेलं असतं की गुड्स कुठल्या प्रकारचे आहेत, त्या गुड्सची व्हॅल्यू काय, क्वांटिटी काय, हे सगळं त्यात दिलेलं असतं. आणि हे ते वाहन निघण्यापूर्वी ईबे बिल बनवलं जातं आणि त्यानुसार त्याचं चेकपोस्टवर चेकिंग केलं जातं. तर हे सिस्टम व्हेरीफाय केलं जातं की त्यांनी सिस्टममध्ये ह्याची जे काय नोंदणी केलेली आहे का, हे रजिस्टर केलेलं आहे का, हे सगळे गुड्स विषयी इन्फॉर्मेशन, आणि त्याचप्रमाणे त्याचं इनवॉइस किंवा त्याचे ॲक्च्युअल गुड्स आहेत, फिजिकल व्हेरिफिकेशन पण तिथे केलं जाऊ शकतं, ते बरोबर आहेत का हे बघितलं जातं. याची पॉवर इथे आहे. म्हणजे ते डॉक्युमेंट ठेवा, त्यानंतर त्याचं तिथे व्हेरिफिकेशन केलं जाईल, ते बरोबर आहेत की नाही, व्हॅलिड आहे चेक केलं जाईल. आणि जर असं कुठलं वाहन असेल, म्हणजे ट्रक
व्हेकल टेम्पो असेल अडवला गेला तर ड्रायव्हर पर्सनकडून ते डॉक्युमेंट जे आहेत हे ऑफिसर मागू शकतात किंवा ऑफिसरनी जे पीओनी जे कोण व्यक्ती तिथे अपॉइंट केलेत ऑथोराईज केलेत ते मागू शकतात. मालाची तपासणी देखील करू शकतात आणि ड्रायव्हरला कागद दाखवावेच लागतात आणि माल तपासू द्यावाच लागतो. अशा प्रकारे इथे ही तरतूद जी आहे ही पॉवर देते. आता हे कन्व्हियन्स वरती शब्द वापरलाय कन्व्हियन्स. तर या कन्व्हियन्सला सेक्शन 2 क्लॉज 34 मध्ये सांगितलंय कन्व्हियन्स म्हणजे काय असू शकतं. कन्व्हियन्स म्हणजे माल किंवा व्यक्ती वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही साधन ज्यात जहाज आहे, विमान आहे, मग ट्रक, टेम्पो, कार, ट्रेलर हे सगळं यामध्ये समाविष्ट होतं. तर ह्याचा 68चा उद्देश असा आहे की इथे ते वाहन जे आहे हे थांबवलं जाऊ शकतं, त्याची तपासणी केली जाऊ शकते आणि ते डॉक्युमेंट जे तिकडे नियमानुसार बनवायला सांगितलेलं आहे त्या डॉक्युमेंटप्रमाणे ज्या मालाची वाहतूक होते आहे त्याची तपासणी केली जाऊ शकते. आणि जर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आढळली, तफावत आढळली तर मग त्याच्यावरती सेक्शन पुढे 129 आहे आणि 130 आहे नुसार पुढच्या स्टेप्स आहेत, पुढची प्रोसिजर जी आहे ज्यामध्ये पेनल्टी प्रोव्हिजन आहेत त्या त्यांच्यावरती लागू होतील. तर इथे सेक्शन 68 जो आहे इथे ज्यावेळेस मुवमेंट होईल ती मुवमेंट चालू होण्यापूर्वी काय केलं जातं तिकडे डॉक्युमेंट बनवा. त्या डॉक्युमेंट बनवल्यानंतर त्या डॉक्युमेंटमध्ये त्या गुड्सविषयी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन चेक करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. मग इथे जीएसटी डिपार्टमेंट काय करू शकतं, इथे ऍक्च्युली याचा उद्देश असा आहे की कर चोरी थांबवणं, जो काय इथे रेव्हेन्यू लिकेज आहे तो कमीत कमी होण्याकरता काय उपाययोजना आहे तर त्यातली एक उपाययोजना आहे की इथे कर चोरी थांबवणारी रस्त्यावरच त्यांना तिकडे तपासणी करण्याचा इथे इथे याची दिलेलं आहे. याच्यानुसार आपल्याला कळतं इथे तपासणी होऊ शकते, डॉक्युमेंट बेस्ड आहे. मग या डॉक्युमेंट तुम्ही बनवा, ते डॉक्युमेंट पोर्टलवरती रजिस्टर करा आणि मग ती माहिती डिपार्टमेंटकडे उपलब्ध होते की एक ठराविक माल ठराविक टेम्पोमधनं वाहनामधनं जाणार आहे आणि मग त्याचं व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन हे मुवमेंट ऑफ गुड्स असताना केलं जाऊ शकतं. आता 68 जर का प्रॉपरली फॉलो होत नसेल किंवा त्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल, सेक्शन 68 काय सांगतो, वाहन अडवण्याचा आणि कागद तपासण्याचा अधिकार आहे. आणि जर प्रॉपरली म्हणजे इथे उद्देशच आहे कर चोरी होऊ नये, पण जर अशा प्रकारे इथे काहीतरी कर चुकवला जातो आहे तर मग कायदेशीररित्या त्याच्यावरती दंड, जप्ती हे सगळं करण्याचे अधिकार. मग सेक्शन 129 म्हणजे जर इथे तपासणी केली आणि कळलं की इथे याच्यामध्ये प्रॉपर डॉक्युमेंट नाही आहेत किंवा डॉक्युमेंटप्रमाणे गुड्स नाही आहेत तर पुढे काय करणार, त्यांना सांगणार बाबांनो असं करू नका, बनवत जा, हे चांगलं असतं आणि त्यांना सोडून देणार. तर मग त्यातनं शिस्त येणार आहे का, लोक खरंच इमानदारीत डॉक्युमेंट बनवून प्रॉपर गुड्स मुवमेंट करणार आहेत का, तर याचं उत्तर आहे की नाही. मग त्याच्यासाठी त्यांच्यावरती दंड, जप्ती, सोडवणूक करण्याकरता सेक्शन 129 डिटेन करा, रिलीज करा आणि 130 मध्ये जर त्यांनी दंड भरला नाही तर पुढे काय कारवाई करायची, अशा प्रकारे वेगवेगळे उपाययोजना आहेत. हे फारच सक्त अशा या स्ट्रिक्ट अशा या काय तरतुदी आहेत या सेक्शन 119 आणि 130 मध्ये येतात. हे सेक्शन 68 जो आहे हा प्रॉपर टॅक्स कलेक्शन होण्याकरता काही तपासणी करतो आणि जर प्रॉपर टॅक्स कलेक्शन होत नसेल, कर चोरी होत असेल तर सेक्शन 119 130 मध्ये काय होतं तिकडे त्याचे काय परिणाम होतील जर का प्रॉपरली टॅक्स भरण्यासाठी ज्या काय तरतुदी आहेत, जी ऑब्लिगेशन आहेत ते जर का फॉलो केले नसतील तर पुढे काय स्टेप्स घेतल्या जाऊ शकतात. जीएसटी विभागाकडनं त्याची पॉवर 129 आणि 130 मध्ये आहे, त्यामुळे ते समजून घेणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. ती तपासणी केल्यानंतर जर तिथे डिस्क्रिपन्सी आढळली तर मग पुढे दंडात्मक कारवाई जी आहे ती सेक्शन 129 प्रमाणे कशी होईल हे पुढे आपल्याला बघायचं आहे. आलो आहोत सेक्शन 129 मध्ये. डिटेन्शन जे इथे वाहतुकी दरम्यान इथे म्हटलेलं आहे कन्व्हियन्स इन ट्रान्झिट, जे इथे ट्रान्झिटमध्ये वाहतुकी दरम्यान माल आणि वाहने रोखून ठेवणे आणि पुढे जप्त करणे आणि सोडणे. डिटेन्शन, सीजर अँड रिलीज ऑफ गुड्स. तर कशा प्रकारे ड्राफ्ट केला गेलाय
सेक्शन 129(1) हे बघा. आता सुरुवातच कशी आहे, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट, ह्या कायद्यामध्ये कुठेही काही सांगितलेलं असेल तरी डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हेन्स वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट एनी गुड्स और स्टोर्स एनी गुड्स, ट्रान्सपोर्ट्स एनी गुड्स और स्टोर्स एनी गुड्स वाईल दे आर इन ट्रान्झिट. आता ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. केव्हा केव्हा काय होतं, ट्रान्सपोर्टर एका जागेवरून दुसऱ्या जागी ज्यावेळेस गुड्स नेतात त्यावेळेस त्यांच्याच गोडाऊनमध्ये, ट्रान्सपोर्ट कंपनीच्याच गोडाऊनमध्ये ते गुड्स उतरवतात, ते ठेवतात. मग दुसरी गाडी आल्यानंतर त्या गाडीमध्ये ते गुड्स पुन्हा लोड केले जातात. म्हणजे एका गाडीतनं अनलोड करायचे, दुसऱ्या गाडीत लोड करायचे आणि मग निर्धारित ठिकाणी ते घेऊन जायचे. म्हणजे एकाच वाहनातनं ए ठिकाणाहून बी ठिकाणी गुड्स नेले जात नाहीत. जर हे मुंबई टू दिल्ली असं डिस्टन्स असेल तर त्यातनं 1, 2, 3 स्टेट त्यांना पार करायचे असतील तर त्यांचं जे काही नियोजन असेल त्यानुसार एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये गाडी माल वाहून नेल्यानंतर तिकडे दुसऱ्या स्टेटमध्ये दुसरी गाडी तो माल पुढे वाहून नेते आणि दुसऱ्या स्टेटमधून तिसऱ्या स्टेटमध्ये आणखीन वेगळ्या गाडीतून तो माल वाहून नेला जाऊ शकतो. आणि अशी जी ट्रान्सपोर्ट कंपनी असते की ज्यांचे अनेक स्टेटमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असतो, ते काय करतात, तिथे गोडाऊन पण बनवतात आणि त्या गोडाऊनमध्ये अशा प्रकारे ज्या वेळेस त्यांना खूप जास्त ठिकाणी माल वाहून न्यायचा असतो त्यावेळेस अशी वाहतुकी दरम्यान तो माल ते स्टोअर करतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट एनी गुड्स और स्टोअर्स एनी गुड्सचा अर्थ असा आपण घेऊ शकतो. वाईल दे आर इन ट्रान्झिट म्हणजे वाहतुकी दरम्यान तो माल स्टोअर केला जातो. वेअर एनी पर्सन. आता इथे हे सगळं करत असताना कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ऍक्ट और द रूल्स मेड देअर अंडर, जर उल्लंघन केलं गेलं तर ऑल सच गुड्स अँड कन्व्हेन्स यूज as a means of transport for carrying the said goods and documents relating to such goods and conveyance shall be liable to detention. जर कायदा, तरतुदी, नियम यांचं पालन केलं गेलं नसेल तर ते गुड्स आणि ते वाहन shall be liable to detention or seizure and after the detention. म्हणजे ते काय आहे, तिथे जर का तिथे कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे, जर कोणतीही व्यक्ती जीएसटी कायदा किंवा रूल्सचे उल्लंघन करून माल वाहतूक करत असेल किंवा किंवा वाहतूक दरम्यान माल साठवत असेल तर तो माल, तो वाहून नेणारे वाहन आणि त्या मालाशी संबंधित कागदपत्रे ही पात्र ठरतात. कशासाठी? डिटेन्शन किंवा सीझरसाठी. ओके, म्हणजे इथे बघा, तरी मी पुन्हा एकदा इथे अर्थ दिलेला आहे. सीझरचा अर्थ काय, डिटेन्शनचा अर्थ काय, म्हणजे कायदेशीररित्या ती सरकारच्या नियंत्रणामध्ये घेतली जाऊ शकतात आणि मग त्याची तपासणी केली जाऊ शकते की इथे कुठे कर चोरी झाली आहे का. त्याकरता पहिल्यांदा ती सीझर आणि मग चौकशी, डिटेन्शन, त्याच्यावरती कायदेशीररित्या सरकारचा कब्जा, या प्रकारे तरतुदी ज्या आहेत ह्या केव्हा केल्या जाऊ शकतात, ज्या वेळेस तिथे काही कायद्याचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन, हे एनी पर्सन, वेअर एनी पर्सन म्हटलेलं आहे. इथे टॅक्सेबल पर्सन, इथे रजिस्टर पर्सन असे शब्द नाही आहेत. जो कोण व्यक्ती त्या गुड्सचा ट्रान्सपोर्ट करतोय तो रजिस्टर असो नसो किंवा स्टोअर करतोय, इथे रजिस्ट्रेशनचा उद्देश नाही. इथे काय आहे की तिथे जे गुड्स चाललेले आहेत त्यातनं जीएसटी कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, नियम आहेत, त्याचे उल्लंघन जर होत असेल तर मग तिथे ती गाडी, त्या गाडीत असलेला माल आणि संबंधित कागदपत्र जे आहेत ही डिटेन्शनसाठी पात्र ठरतील. मग डिटेन्शन, सीझर नंतर मग पुढे त्याचा कायदेशीर परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस काय, तो माल व वाहन शॅल बी रिलीज म्हणजे पुढे सोडवलं गेलं पाहिजे. पण खाली मग काय दिलेले आहेत, काही अटी शर्ती दिलेल्या आहेत. रिलीज कशा प्रकारे होईल, ते वाहन कशा प्रकारे सोडवलं जाऊ शकतं, मग दंड कशा प्रकारे आकारला जाऊ शकतो. आता जी गाडी पकडली जात असेल आणि ज्यामध्ये कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कुठेतरी प्रॉपरली योग्य रीतीने टॅक्स दिलेला नाही आहे किंवा तिथे व्यवस्थित माहिती दिलेली नाही आहे असं काय दिसून आलं असेल आणि इथे कंडिशन पहिली अशी आहे की मालाचा जो मालक आहे तो पुढे आला की माझे गुड्स पकडलेत, काय म्हणणं आहे तुमचं, डिपार्टमेंटला विचारतो. तर इथे जर टॅक्सेबल गुड्स असतील आणि एक्झाम गुड्स असतील तर त्याच्यावर दंड कशा प्रकारे आकारला जाऊ शकतो हे दिलेलं आहे. मग इथे पेनल्टी कशी भरायची आहे,
तर इथे ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड. त्या गुड्सवरती टॅक्स किती देणं आहे? जर टॅक्स 100 रुपये देणं आहे तर तुम्ही 200 रुपये भरा. हे सांगितलंय. केव्हा? टॅक्सेबल गुड्स असतात. टॅक्स टॅक्स पेएबल कशावरती असतो? टॅक्सेबल गुड्सवरच असतो. आणि ज्यावेळेस करमुक्त गुड्स आहेत त्याच्यावरती कुठलाही कर नाहीये त्यावेळेस सांगितलेलं आहे ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स. हे 100 रुपयाचे गुड्स आहेत तर तुम्ही काय करा, तिकडे 2% 2 रुपये पेनल्टी भरा. किंवा 25,000 विच एव्हर इज लेस. लेस किती आहे? जी अमाऊंट कमी आहे ती अमाऊंट त्यांना तिकडे जमा करायची आहे. जर 2 रुपये कमी आहेत तर त्यांना 2 रुपये जमा करायचे. टॅक्सेबल गुड्स असतील टॅक्सच्या 200% इतका पेनल्टी. आणि एक्झाम गुड्स असतील तर मालाच्या किमतीच्या 2% किंवा 25,000 जे कमी असेल ते. एक ऑप्शन काय आहे, जसं माल पकडला गेला, ओनर जो आहे हा संपर्क करतो, तिथे माल पकडला गेलाय तिथे येतो आणि जे अधिकारी या कारवाईमध्ये सहभागी असतील त्यांच्याशी तो बोलतो आणि त्याला मग दंड सांगितला जाऊ शकतो. पण असं होऊ शकतं की वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी. ओनर तिकडे येतच नाही. एक ट्रान्सपोर्टर बघितला, त्याच्याकडे माल दिला. आता ट्रान्सपोर्टर गरजू आहे, त्याला काहीतरी भाडं मिळतंय, तो माल घेतो, गाडीत भरतो, त्याला माहिती नाही डॉक्युमेंट्स काय असायला पाहिजे जवळ, आणि गाडी पकडली जाते, वाहन पकडलं जातं. आणि ओनर जो आहे त्याला समजल्यानंतर पण आता ओनरनी त्या टेम्पो ड्रायव्हरला, त्या वाहन चालकाला त्याचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला असू शकतो. तो त्याला संपर्क करतोय पण तो काय फोन रिसिव्ह करत नाही, मोबाईल कॉल रिसिव्ह करत नाही. अशा वेळेला वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी अशी परिस्थिती इथे निर्माण होते. मग या सिच्युएशनमध्ये ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी, आता इथे पेनल्टी जास्त आहे, लक्षात घ्या, इथे पेनल्टी जास्त आहे. एक्झाम गुड्सवरती 2% पेनल्टी होते, इथे एक्झाम गुड्सवरती 5% पेनल्टी आहे. आणि इथे टॅक्स जेवढा भरायचा आहे त्याच्या डबल तुम्ही टॅक्स द्या. ही तरतूद केव्हा आहे? ज्यावेळेस ओनर समोर येतो, त्याचं म्हणणं मांडतो, टॅक्स प्रॉपर डॉक्युमेंट बनवलेले नाही आहेत, काय पेनल्टी असेल ती पेनल्टी भरायला मी तयार आहे म्हणून सांगतो, त्यावेळेस जितका टॅक्स देणं आहे त्याच्या डबल टॅक्स भरा हे त्याला सांगितलं जातं कायद्यानुसार. पण जर ओनरच समोर येत नाही तर पेनल्टी किती लागू शकते, म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये, या परिस्थितीमध्ये पेनल्टी किती लागू शकते, पेनल्टी कोण देणार, कशी मिळणार सरकारला, हे नंतरचा गोष्ट आहे, कारण की तिथे ओनरच समोर येत नाही. मग त्यावेळेस पहिले हे बघा की ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर 200%. म्हणजे गुड्सची व्हॅल्यू जर का 1,00,000 रुपये आहे तर 50% ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड्स किती होतात? 50,000. या गुड्सवर टॅक्स किती आहे? 18% समजा 18,000 असेल तर इथे विच एव्हर इज हायर. आणि जर 1,00,000च्या जे गुड्स आहेत याच्यावरती 28% टॅक्स लागत असेल, 28% टॅक्स लागत असेल, 18% टॅक्स लागतोय तर त्याच्या 200% होतात 36,000. पण तेच 28% टॅक्स लागतोय तर 56,000 होतील. 56,000 ही अमाऊंट आहे आणि इथे 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स हे 50,000 होतात. मग या दोनामधलं जे हायर आहे, विच एव्हर इज हायर, ती अमाऊंट काय होते इकडे पेनल्टी म्हणून आपल्याला या तरतुदीनुसार समोर येते की मालाचा जो मालक आहे तो पुढे न आल्यास टॅक्सेबल गुड्सच्या मालाच्या किमतीच्या 50% किंवा टॅक्सच्या 200% जे जास्त असेल ते. आणि जर एक्झाम गुड्स असतील तर मालाच्या किमतीच्या 5% किंवा 25,000 जे कमी असेल ते. इथे वरती जे जास्त असेल ते आहे, खाली कमी असेल ते आहे. आता उदाहरण मी वर दिलं ते वरचेवर वाटत असेल तर खाली आपण उदाहरण दिलेलं आहे. पहिली केस, मालाची किंमत 10 लाख आहे आणि टॅक्स रेट 18% प्रमाणे जो त्या गुड्सवरती असेल त्यानुसार टॅक्स किती होतो? 1,80,000. 50% ऑफ व्हॅल्यू ही होईल
5,00,000 आणि 200% ऑफ टॅक्स हा होईल 3,60,000. त्याप्रमाणे 5,00,000 जास्त आहेत, त्यामुळे पेनल्टी 5,00,000 जास्त आहे म्हणून लागेल. तेच मालाची किंमत 10,00,000 आहे, टॅक्स रेट 28% आहे. 50% 5,00,000 होतात, पण 28% प्रमाणे 200% ऑफ टॅक्स हे 5,60,000 होतात. मग इथे पेनल्टी ही 5,60,000 जास्त आहे म्हणून ती अमाऊंट येईल. 10,00,000च्या मालावरती मालक पुढे न आल्यामुळे 5,60,000 रुपये इतकी पेनल्टी त्याच्यावरती लावली जाऊ शकते. हे टॅक्सेबल सप्लाय असल्यास त्याविषयीचं आहे. तर एक्झाम सप्लाय असेल, मालक समोर येत नाही, मालक समोर आला तर 2% व्हॅल्यू ऑफ गुड्स आहे, मालक समोर नाही आला तर 5% आहे. इथे 15,000 होतात. 3,00,000 मालाची किंमत असल्यास 5% 15,000 होतात आणि 25,000 एक अमाऊंट आहे. ह्याच्यामधली जी कमी असेल ती आहे कमी 15,000. पण तेच माल जर 8,00,000चा आहे तर 5% ऑफ व्हॅल्यू होते 40,000 आणि फिक्स लिमिट किती आहे 25,000 आणि विचवरीत लेस म्हटलंय, कमी जे आहे ते म्हटलंय. पेनल्टी 25,000पेक्षा जास्त असू शकत नाही असा निष्कर्ष यातनं आपण काढू शकतो. एवढं कळलं असेल, इथपर्यंत काही शंका नसेल, कळलं असेल, आपण पुढे जाऊ शकतो, तर यस रिप्लाय करा. काही परत सांगावा असा मुद्दा असल्यास सांगा आणि कळलं असेल तर यस रिप्लाय करा, म्हणजे आपण पुढचा क्लॉज जो आहे तो बघू शकतो. माल जर काही करोडचा आहे, फार मोठ्या अमाऊंटचा आहे आणि मग तिथे वाहन अडवलं जातं आणि जर का टॅक्स पेअर सांगतो की ठीक आहे, मग आता ठीक आहे, मी चुकलो आहोत, हे बिल नाही बनवलं, सोडा आमची गाडी, तर काय मग इथे कायदेशीररित्या काय ऑप्शन आहे? पैसे नाही आहेत पण माल चुकलो पण आहे, कायद्यानुसार तरतुदीनुसार आम्ही वागलेलो नाही आहे, तर मग त्यांना काय ऑप्शन दिला जाऊ शकतो तो या क्लॉज सी मध्ये आहे. परत मी लक्षात घ्या, तर याचा तुम्ही ड्राफ्टिंग लक्षात घ्या कशा प्रकारे आहे. हा जो सेक्शन आहे कशा प्रकारे ड्राफ्ट केला हे लक्षात घ्या. पहिले सेक्शन 68 मध्ये वाहन आणि कागदपत्र हे तपासले जाऊ शकतात, त्याची वाहतूक होत असताना याविषयी सेक्शन 68 मध्ये पॉवर आहे. आणि सेक्शन 129 काय सांगतो की जर कायदेशीर तरतुदी फॉलो केल्या नसतील, सेक्शन 68 मध्ये डॉक्युमेंट हे प्रिस्क्राईब केले जातील त्याप्रमाणे वाहन आणि गाडी चेक केली जाईल. म्हणजे त्या प्रिस्क्राईब डॉक्युमेंटमध्ये गाडीचा नंबर असेल, त्या गाडी कुठना कुठे माल घेऊन जाते आहे, माल कोणाचा आहे, तो कुठे घेऊन चाललेत, म्हणजे त्याचं ओरिजिन काय, कुठना माल निघेल, कुठना माल पोचवेल, हे त्या डॉक्युमेंटमध्ये असेल. मग ते डॉक्युमेंट सेक्शन 68 प्रमाणे मागितलं जाऊ शकतं, त्याची मालाची डॉक्युमेंटची तपासणी केली जाऊ शकते, त्याचं व्हॅलिडेशन केलं जाऊ शकतं, फिजिकल व्हेरिफिकेशन त्या मालाचं केलं जाऊ शकतं. आणि त्या दरम्यान जर कुठला कायदा जो आहे, त्याचे जे तरतुदी आणि नियम आहेत हे जर पालन झालेलं नाही आहे असं लक्षात आलं, तर मग सेक्शन 68 मध्ये जी पॉवर आहे त्यानुसार पुढे जर
कायदा मोडला आहे हे लक्षात आलं तर सेक्शन 129 पुढे त्याला लिंक करतो की तिथे ते गुड्स आणि ते वाहन जे आहे हे डिटेन्शनसाठी आणि सीझरसाठी पात्र राहतील आणि मग त्यातनं पेनल्टी कशा प्रकारे लागेल हे आपण पुढे बघतोय. मालक पुढे येईल किंवा मालक पुढे येणार नाही या दोन्ही परिस्थितीमध्ये पेनल्टी किती लागेल याची आपल्याला ह्याचा जो आकडा आहे याची आकडेवारी जी आहे हे आपल्या समोर येते. म्हणजे हे क्वांटिफाय केलं जातं की काय अमाऊंट पेनल्टी भरायला लागेल. त्यानंतर पुढे जर मालक समोर आला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मग आत्ता माझ्याकडे काही लाख रुपये टॅक्स भरायला नाही आहेत, पेनल्टी भरायला नाही आहेत, तर मग त्याला सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही हे प्रोव्हिजनल बेसिसवर तुम्हाला मी सोडवायला देतोय, तात्पुरती सोडवणूक ए किंवा बी मधील रकमेइतकी सिक्युरिटी जी बँक गॅरंटी बॉन्ड किंवा बँक गॅरंटी दिली तर माल व वाहन सोडवता येईल. मग त्याची परत वेगळी प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे ते होईल. नियमानुसार ठरवलेल्या फॉर्ममध्ये हे होईल. महत्वाची कायदेशीर अट काय, कोणताही माल किंवा वाहन डिटेन सीज करण्याआधी ऑर्डर ऑफ डिटेन्शन किंवा सीजर देणे अनिवार्य आहे. तर याचे वेगवेगळे फॉर्म आहेत, ते फॉर्म जीएसटी विभाग वापरतो. म्हणजे ही कायदेशीर कारवाई आहे आणि ह्याच्यामधलं जे ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे, ही प्रॉपरली मेंटेन होण्यासाठी काय फॉर्म आहेत, काय प्रोसिजर आहेत ते येईल पुढे. पण तेच इथे सांगितलेलं आहे की हे सगळं करण्यासाठी प्रोवायझो सांगतो की प्रोवायझो ते जे गुड्स जे लायबल आहेत, जे कायदेशीररित्या माल वाहतूक करत नव्हते, कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, पण तरी पण ते गुड्स जे आहेत जे लायबल आहेत डिटेन्शनसाठी सीझरसाठी, however no such goods or conveyance shall be detained or seized without serving an order of detention. म्हणजे पहिले हे काढा आणि त्यानंतर ते जो माल बेकायदेशीररित्या वाहून नेला जात आहे असं सिद्ध जरी होत असलं तरी त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ती कारवाई पुढे न्यायची आहे हे त्या प्रोव्हिजननुसार त्याची जी ऑर्डर आहे ती काढणं गरजेचं असतं. आता ही सगळी प्रक्रिया जी आहे ही खूपच किचकट आहे आणि वेळ घेणारी आहे. आता पुढे आपल्याला समजतं सबसेक्शन 3 मध्ये आपण बघतोय सेक्शन 129 की इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days अँड पासिंग ऑफ पेनल्टी ऑर्डर. आता इथे एकतर ते बँक गॅरंटी देऊन पुढे जातील किंवा तिथे ते गुड्स आणि वाहन जे आहे हे ताब्यात घेतलं जाईल. प्रॉपर ऑफिसर नोटीस बजावणे आणि दंड निश्चितीचा आदेश हा सेक्शन 129 सबसेक्शन 3 मध्ये येतं. रूल नाही इकडे सेक्शन पाहिजे. सेक्शन 129 3 मध्ये हे येतं की डिटेन्शन ऑफ डिटेन्शन सीजर झालं 129 1 प्रमाणे. जेव्हा माल वाहन डिटेन किंवा सीज केलं जातं त्यावेळेस प्रॉपर ऑफिसरने काय केलं पाहिजे तर हा सबसेक्शन काय सांगतो, 7 दिवसाच्या आत पेनल्टी सांगणारी नोटीस द्यायची आहे. त्या नोटीसच्या म्हणजे ती नोटीस बजावल्यापासून त्या नोटीसच्या सर्व्हिस पासून म्हणजे ती नोटीस बजावल्यापासून पुढील 7 दिवसात प्रॉपर ऑफिसरने पेनल्टी ठरवणारी ऑर्डर पास करायची आहे. 129 1A किंवा 1B म्हणजे मालक आलेला आहे किंवा आलेला नाही. 129 1 सांगतो कशावर रिलीज मिळतो. 129 3 सांगतो पेनल्टी किती आहे आणि किती वेळा ठरवायची. दोन्ही मिळून डिटेन्शन पेनल्टी रिलीज हा अशा प्रकारे कायदेशीर फ्लो जो आहे हा तयार होतो. मला पुन्हा पुन्हा हे वाचायला लागेल, समजून घ्यावं लागेल, मग तुम्हाला कशा प्रकारे ही कायदेशीर प्रक्रिया हे लक्षात येईल. त्यामधले फॉर्म्स आहेत ते आणखीन आपल्याला बघायचे आहेत म्हणजे आणखीनही गुंतागुंतीचं होईल. तर याच्यामध्ये सुनावणी केली जाईल. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे. नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129. म्हणजे एकदा तिथे रस्त्यावरती इथे वाहन अडवलं गेलंय, तिथे कळतंय कायदेशीर उल्लंघन झालेलं आहे, मग डिपार्टमेंट आपल्या परीने डॉक्युमेंट बनवेल, माल गाडी ताब्यात घेईल आणि मग पुढे 7 दिवस दिले. या 7 दिवसामध्ये पुढे
ज्याचा माल आहे, ज्याची गाडी आहे, त्यांना बोलवलं जाईल, ते येतील. नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइन अंडर सेक्शन 129(3) विदाउट गिव्हिंग द पर्सन कन्सर्न अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. म्हणजे इथे म्हणणे मांडण्याची संधी जी आहे ही 129(4) मधनं येते. यामध्ये हे सांगितलं जातं की 129(3) अंतर्गत पेनल्टी ठरवण्याची संबंधित व्यक्तीला ट्रान्सपोर्टर ओनर आपली बाजू मांडण्याची संधी जी आहे ही देणं गरजेचं आहे, ही बंधनकारक आहे. आणि पीओ सरळ पेनल्टी ठरवू शकत नाही, असं करू शकत नाही. नॅचरल जस्टिस आहे तो नैसर्गिक न्याय तत्वानुसार संबंधित व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडू देण्याची संधी ही सेक्शन 129(4) नुसार द्यावी लागते. त्यानंतर पुढे मग कारवाई पुढे जाते. ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट, जी अमाऊंट ठरवली गेली आहे सेक्शन 129(1) नुसार ऑल प्रोसिडिंग्स. जर आता निष्कर्ष, कार्यवाहीचा निष्कर्ष मांडणे किंवा कशा प्रकारे ही कारवाई संपेल हे 129(4) मध्ये आहे. हा खूप महत्त्वाचा इथे तरतूद आहे. लक्षात घ्या, जर 129(1) मध्ये सांगितलेली रक्कम पेनल्टी भरली तर सेक्शन 129(3) मधील नोटीसवर आधारित सगळी कारवाई रक्कम भरली उद्देशच आहे की इथे कर चोरी रोखणं, रेव्हेन्यू लिकेज जो आहे त्याला आळा घालणं हा त्याचा उद्देश आहे. तर सेक्शन 68 नुसार डॉक्युमेंट विचारले, माल तपासला, कायद्याचे उल्लंघन लक्षात आलं, 129 नुसार तिथे क्वांटिफाय केलं किती पेनल्टी येईल आणि ती पेनल्टी जर संबंधित व्यक्ती भरतो तर कारवाई संपली. आता पुढच्या वेळेस त्यांनी धडा घेतला पाहिजे की आपण प्रॉपर डॉक्युमेंट बनवूनच मालाची वाहतूक केली पाहिजे. अदरवाईज आपल्याला डबल भुर्दंड पडतो, त्रास होतो, मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास होतो. हे सगळं शिस्त आणण्याकरता आहे. टॅक्सपेअरनी प्रॉपर कायदा फॉलो केला, नियम फॉलो केले तर प्रॉपर टॅक्स कलेक्शन होण्यासाठी आहे. आणि त्याचसाठी जीएसटी डिपार्टमेंट, जीएसटी विभाग काम करतो आणि त्यांना या पॉवर आहे. आता इथे परत टॅक्स भरला मग वेगळा शोकात नोटीस द्या, मग वेगळं त्याचं पुढेच्या काही गरजच नाही ना, रिकव्हरी वगैरे काही गरजच नाही, संपली इथे कारवाई. ते त्यांच्याकडनं चूक झाली, ही चूक झाली तर चुकीची किंमत त्यांनी मोजली, विषय संपतो. कारवाईची इथे पुढे कंटिन्यू करण्याची गरज राहत नाही. डीम टू बी कन्क्लुडेड, इथे कारवाई संपली असं समजायचं. आता जर असं नाही केलं गेलं, पेनल्टी नाही भरली गेली तर मग कारवाई पुढे कंटिन्यू राहते. वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग, आता मी हेच मराठीत वाचतो खाली. तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल, रीड कराल, तुम्ही पहिले इंग्लिशमधलं टेक्स्ट वाचा आणि त्यानंतर मराठीमधलं विश्लेषण वाचा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, एक्झॅक्टली कशा प्रकारे तिकडे ड्राफ्टिंग केलं जातं आणि त्या ड्राफ्टिंगनुसार मग पुढे प्रोव्हिजो आणि इतर काय त्यामधल्या आणखीन वेगळ्या प्रकारच्या तिथे काय रिलीज असतील, तरतुदी असतील तर हे लक्षात येण्याकरता ते पहिले मूळ इंग्लिश जे टेक्स्ट आहे हे वाचणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पेनल्टी न भरल्यास पुढची पायरी काय असू शकते, तर इथे पेनल्टी नाही भरली तर रिलीज नाही होणार. मग आता पुढे रिकव्हरीच्या दृष्टिकोनातनं काय पावलं आहेत का, मग सेल डिस्पोजल बद्दल आहे हा सेक्शन. तर यानुसार जर सेक्शन 129(3) ऑर्डर नंतर 15 दिवसामध्ये, म्हणजे एक किती दिवस वाट पाहणार डिपार्टमेंट, विभाग किती दिवस वाट पाहणार, तर 15 दिवस दिलेले आहेत. 15 दिवसामध्ये पेनल्टी भरली नाही तर रिटर्न तीच गुड्स किंवा कन्व्हियन्स, ते रिटर्न केलेले जे गुड्स आहेत, ताब्यात घेतलेले जे गुड्स आहेत किंवा ज्याच्यावरती नियंत्रणात जे घेतलेले गुड्स आहेत जीएसटी विभागाने आणि ते वाहन आहे ते विकली जाऊ शकते, ते विकले जाऊ शकतात. मी अगोदर मला बोललो होतो की मालक जर का समोर आला नाही आणि कायद्यानुसार त्याच्यावरती काही पेनल्टी लागते तर मग पेनल्टी देणार कोण, पेनल्टी मिळणार कशी, याचं उत्तर इथे आहे की नियंत्रणामध्ये असलेले ते गुड्स, हे वाहन हे विकलं जाऊ शकतं, डिस्पोज केलं जाऊ शकतं पेनल्टी रिकवर करण्यासाठी. आता हे सांगितलंय, ही मुख्य तरतूद आहे. प्रोवायजो काय सांगतो, प्रोवायजो बघा काय, आता प्रोवायजो का बनवला गेला लक्षात घ्या. आता
आता जर मालक येतच नाहीये आणि ट्रान्सपोर्टर आहे, एखाद्या व्यक्तीची स्वतःची गाडी असू शकते किंवा त्यांनी एखादा व्यक्ती आहे ड्रायव्हर ठेवलाय, ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतोय, तर त्यांनी माल भरला, डॉक्युमेंट दिले त्याला, ते डॉक्युमेंट खोटे होते, डॉक्युमेंटमध्ये वेगळा माल दाखवला होता, ॲक्च्युली वेगळा माल, वेगळ्या क्वांटिटीचा माल वाहून नेला जाऊ शकत होता. हे तर ट्रान्सपोर्टर बघू शकत नाही की अरे मला माल कागदोपत्री काय माल दाखवलाय, गाडीत काय माल भरलाय. मग इथे जो त्या वाहनाचा मालक आहे तो म्हणेल माझं काही या कर उल्लंघनाशी सरळ सरळ डायरेक्टली काही संबंध नाहीये, ही गाडी सोडा, मला का अडकवलंय. मग प्रोव्हायजो 1 काय सांगतो की इथे करचोरीमध्ये तुम्ही डायरेक्टली नसता तरी इनडायरेक्टली सामील झालेले आहेत. तर तुम्ही डॉक्युमेंट प्रॉपर बघितले नाही, तुम्ही जो व्यक्ती आहे तो व्यक्ती नक्की तुमच्या मार्केटचा आहे का, तुमच्या इथे जर का त्यांनी काय करचोरी केली तर तुम्हाला तो सापडू शकतो का, काही न बघता तुम्ही थोड्या फायद्याकरता, ट्रान्सपोर्टच्या भाड्याकरता तुम्ही काय केलं, त्याचा माल गाडीत भरून घेतला आणि तो व्यक्ती पळून गेला आणि करचोरी आहे इकडे. जर तुम्हाला ट्रान्सपोर्टरला गाडी तेव्हाच मिळेल 1,00,000 किंवा जी पेनल्टी असेल ती तुम्ही भरा. जर पेनल्टी 25,000 असेल तर 25,000, पण पेनल्टी जर का 2,00,000 असेल तर मग इथे 1,00,000, जे कमी असेल ते भरून तुम्ही तुमचं वाहन घेऊन जाऊ शकता, मालावर डिस्प्यूट चालू राहिला तरी. म्हणजे इथे वाहन फक्त रिलीज केलं जाऊ शकतं जर ट्रान्सपोर्टर त्याचं वाहन तो अशा मालाकरता वापरतो ज्या मालाविषयी जीएसटी कायद्यानुसार प्रॉपर तरतुदी आणि नियमानुसार ऑब्लिगेशननुसार वाहतूक होत नाहीये. डॉक्युमेंट बनवलेले नाही आहेत, डॉक्युमेंट बनवलेत पण मग ते ईविल बनवलं आहे पण ते पोर्टलवरती प्रॉपरली अपडेट नाही आहे. ई बिलला वेगळा माल आहे, गाडीत वेगळा माल आहे, अशा कुठेही टॅक्स चोरी होत आहे असं लक्षात आलंय आणि मालक समोर येत नाही, गाडी पकडले, 1,00,000 भरा, मालक तुम्ही तुमची गाडी घेऊन जा. प्रोव्हायजो सेकंडमध्ये काय म्हणतो, आता इथे वरती जे 15 दिवस दिले आहेत म्हणजे 15 दिवस इथे जीएसटी विभागाने वाट बघायची आहे. पण ते गुड्स जर अशा प्रकारचे असतील की जे नाशिवंत आहेत, कुजू शकतात, खराब होऊ शकतात, केमिकल वगैरे आहे, धोकादायक गुड्स आहेत किंवा वेळेनुसार त्या गुड्सची व्हॅल्यू कमी होईल, काही सीजनल गुड्स वगैरे असतात, सीझन संपला मग त्यानंतर त्या गुड्सची व्हॅल्यू कमी होते. मग अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये प्रॉपर ऑफिसर 15 दिवसांची जी मुदत आहे ती कमी करू शकतात आणि कारण तो माल कुजण्याआधी विकावा लागतो. म्हणजे रिकव्हरी करण्याकरता नॉर्मल परिस्थितीमध्ये 15 दिवस वाट पाहून नंतर मग त्या मालाची विक्री, गाडी वाहनाची विक्री होऊ शकते. पण जर विशिष्ट प्रकारचा माल आहे म्हणजे पेरिशेबल, कुजण्यासारखा, खराब होण्यासारखा, हजार्डियस म्हणजे धोकादायक केमिकल वगैरे असतील, तिथं स्फोट वगैरे होऊ शकतो, जळू शकतात आणि या मालाची सीजनल गुड्स वगैरे किंमत कमी होऊ शकते काळानुसार, असे गुड्स 15 दिवस वाट न पाहता अगोदरच त्याची विक्री करून टॅक्सची रिकव्हरी केली जाऊ शकते. तर ही कारवाई जी आहे ती कोणावरती केली जाईल तर एक सर्क्युलर आहे, या सर्क्युलरनुसार तिथे जे काही इनवॉइस असेल, जर इनवॉइस किंवा अदर डॉक्युमेंट जे आहेत ते कोणाच्या मालकीचे आहेत, जे निर्धारित कागदपत्रे, ईवे बिल, डिलिव्हरी चलन जे काही सोबत असतील ते त्यातनं माल पाठवणारा, माल घेणाऱ्यापैकी जो लागू असेल तोच मालाचा ओनर माल आहे, माल कोण पाठवतो आहे त्यानुसार. पण जर डॉक्युमेंट नसतील, इनवॉइस किंवा आवश्यक कागदपत्रे जर मालासोबत नसतील तर अशा परिस्थितीत मग प्युअर जबाबदारी येते की तुम्ही निर्णय घ्या की ही कारवाई कोणावरती करायची. प्रॉपर ऑफिसर ठरवावं लागेल की कोणाला ओनर ऑफ गुड्स म्हणून घोषित करायचं, म्हणजे कारवाई कोणावरती करायची. एक ट्रान्सपोर्टर आहे, एक सप्लायर आहे, दुसरा रेसिपियंट आहे. मग डॉक्युमेंटनुसार जर सिद्ध होत असेल की हे ट्रान्सपोर्टेशन कोण करते आहे, ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्याच्यावरती कारवाई होईल. डॉक्युमेंट असतील तर मग डॉक्युमेंटनुसार ठरवता येईल. रिसिपियंटला माहिती पण नाही की आपण जे गुड्स मागवलेत
ते सप्लायर पाठवतोय आणि तो कायद्याचं उल्लंघन करून पाठवतोय, रिसिपियंट वरती कारवाई करणं योग्य नाही तिकडे. कायद्याचं उल्लंघन केलंय कोणी? सप्लायरने केलंय. कायदा पाळण्याची जबाबदारी कोणाची होती? ऑब्लिगेशन कोणावरती होते? जर सप्लायरवरती होते तर मग सप्लायरनीच ते फॉलो केलं पाहिजे. आणि जर सप्लायरनी ऑब्लिगेशन फॉलो केले नसतील तर मग जी कारवाई आहे ही सप्लायरवरती होईल, सप्लायरला दंड भरावा लागेल. पण जर असे प्रॉपर डॉक्युमेंट नसतील, ज्यात नाही सिद्ध होईल की करता धरता कोण आहे या टॅक्स चोरी मागचा, तर मग पीओला ठरवावं लागेल की ओनर ऑफ गुड्स कोणाला घोषित करायचं. लक्षात घ्या, कारवाई कशा प्रकारे सुरू होते, कुठल्या सेक्शननुसार काय, तिथे तरतुदीनुसार काय पॉवर आहेत जीएसटी विभागाला, ऑफिसरला, हे आपण इथे बघत आहोत. या सेक्शन 129 साठी 129(1) मधील ओनर कम्स फॉरवर्ड, ओनर डज नॉट कम फॉरवर्ड हे ठरवताना हे सर्क्युलर जे आहे हे निर्णायक ठरतं. डॉक्युमेंट असतील तर ओनरची ओळख ऑटोमॅटिक होते, डॉक्युमेंट नसतील ओनरची ओळख ऑफिसरला ठरवावी लागेल. म्हणजे जी पेनल्टी 50%, 200% कोणावर लागेल हे बऱ्याच वेळा या गाईडलाईन मिळण्याकरता ह्या सर्क्युलरचा रेफरन्स दिलेला आहे. इथपर्यंत जर कळलं असेल तर यस रिप्लाय करा. यस रिप्लाय करा. मला रूल पुढचा जो आहे 142 यामध्ये रेफरन्स आलेला आहे सेक्शन. हा जो रूल 142 आहे, मला रिप्लाय करा कळलं असल्यास यस. मी सांगतो पुढे रूल 142. तुळशीराम सर, तुम्ही उशीर केला आज यायला. सेशन आपलं संपत आलेलं आहे आता. एक 5 मिनिटात आपण हे 2-3 मिनिटात आपण हे आता संपणार आहोत. तर इथे बघा, रूल 142 जो आहे, या रूल 142 नुसार हा रूल खूप लेंदी आहे. आपल्या या सेक्शन 129 साठी 129 साठी जेवढा संबंधित भाग आहे तेवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बाकी आपण सोडून देऊ. म्हणजे जसे जे सेक्शन आहेत त्या सगळ्या सेक्शन करता, म्हणजे 52 सेक्शन आहे, 73 आहे, 74 आहे, 76 आहे, 122, 124, 125 सगळ्यासाठी हा आहे. आत्ता आपण बघतो सेक्शन 129. त्यानुसार आपल्याला इथे काय दिसणार आहे, त्यानुसार आपल्याला इथे काय संबंधित तरतुदीला जेवढा हा रूल सांगतो तेवढं आपल्याला बघायचं आहे आणि तेवढंच आपण खाली लिहिलेलं आहे. आता हे जे बघा, हे मी तरतूद सांगितली, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली ज्यावेळेस ऑफिसर ही कारवाई करत असतात त्यावेळेस तिकडे हे जे मूव्ह फॉर्म आहेत, हे जे मूव्ह फॉर्म आहेत, MOV 1, MOV 2, MOV 3 पण आहे, तो वेळ वाढवण्याकरता 24 तासामध्ये कारवाई संपली नाही तर वेळ वाढवण्याकरता फॉर्म आहेत. हे फॉर्म जे आहेत या फॉर्मचा वापर केला जातो. तुम्हाला या फॉर्मविषयी काही माहिती आहे का? तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्या कारवाईमध्ये भाग घेतला आहे का, किंवा तुमच्याकडे माहिती आहे का अशी की असे कुठले MOV 1 ते MOV 11 ही कागदपत्र आहेत प्रत्येक टप्प्यावरती, या कारवाईच्या प्रत्येक टप्प्यावरती एक पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी राहण्याकरता कायद्याला धरून ही कारवाई होण्यासाठी हे फॉर्म वापरले जातात. कुणी आहे का असं आपल्या आत्ता या लाईव्ह क्लासमध्ये की ज्याला हे माहिती आहे, ऐकलंय फक्त तरी MOV फॉर्म बद्दल? निलेश सर, तुम्हाला नाही माहिती काही?
निलेश सर म्हणतात की त्यांनी ऐकलं आहे. व ठीक आहे. आता हे जे फॉर्म आहेत, तुम्ही जर इथे जे फॉर्म्स दिलेत इकडे, या फॉर्म्समध्ये तुम्हाला जे नियमानुसार फॉर्म आहेत, या फॉर्मची यादी आहे. या फॉर्ममध्ये एमओव्ही फॉर्म दिसत नाही. या फॉर्ममध्ये, या यादीमध्ये हे सीबीआयसीच्या पोर्टलवरना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म दिसत नाही. तर नक्की या फॉर्मचा कशा प्रकारे वापर केला जातो, कशा प्रकारे ही कारवाई पुढे जाते प्रॅक्टिकली आता ग्राउंडवरती, तर हे आता आपल्याला हे बघू आपण. रूल 142 आणि मूव्ह फॉर्मबद्दल आपण ब्रेक नंतर सेकंड सेशनमध्ये डिस्कशन करू, चर्चा करू. तिथे आपण हे सेशन पहिलं जे आहे आजच्या शनिवारच्या या सकाळच्या क्लासचं, हे आपण इथे थांबूया आणि ब्रेक नंतर आपण कंटिन्यू करू आणि रूल 142 आणि मूव्ह फॉर्मबद्दल आपण बोलू. इथे मी हे सेशन थांबवतो. आपण कंटिन्यू करूया 11:20 11:20 आपण सेकंड सेशन जे आहे ते आपण कंटिन्यू करू आणि पुढे आपण या मूव्ह फॉर्मबद्दल आणि एकंदरीत या कारवाईची जी गुंतागुंत आहे समजून घेण्याकरता आपण पुढे चर्चा करू. इथे मी हे सेशन संपवतो.